राहुरीत भारत बचाव जन आक्रोश मोर्चा लोकशाही व भारतीय संविधानाच्या समर्थनार्थ सरकारला असंविधानिक कायदे मंजूर न करण्यासाठी भारतीय संविधानाने दिलेला मूलभूत हक्क व अधिकार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेणारे कायदे मंजूर करू नये यासाठी भारत बचाव जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले। या मोर्चाच्या प्रमुख मागण्या महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याची विटंबना करणाऱ्यावर कठोर कारवाई होणे, वक्फ संशोधन दिन सरकारने मंजूर केले आहे तो कायदा रद्द करण्यात यावा, ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल होणाऱ्या विरोधात दरोडा, पॉस्को, विनयभंग, चोरी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल केले जातात व याची वास्तवात शहानिशा होत नसल्यामुळे अनुसूचित जाती जमातीच्या नागरिकांवर अन्याय होत आहे। अशा गुन्ह्याची तपासणी करून ते रद्द करण्यात यावी अशा मागण्या मांडण्यात आल्या। भारत बचाव जन आक्रोश मोर्चाचे आयोजन हे लोकशाही बचाव समन्वय समिती राहुरी यांनी करण्यात आली। यामध्ये जय भीम मित्र मंडळ राजवाडा राहुरी, राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन संघटना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, वंचित बहुजन आघाडी, भीम आर्मी, रिपब्लिकन युवा सेना, मुस्लिम सामाजिक संघटना, इतर समविचारी सामाजिक संघटना, एकलव्य आदिवासी आघाडी, भीम आर्मी स्टुडंट फेडरेशन, सत्यशोधक लहुजी क्रांती सेना, मानव अधिकार संरक्षण समिती या सर्व संघटनांचा समावेश होता। या मोर्चाला YMC ग्राउंड येथे सुरुवात होऊन राहुरीतील नव्या पेठेतून राहुरी तहसील कार्यालय येथे मोर्चा नेण्यात आला। त्यानंतर डॉक्टर सय्यद सर अनिल जाधव, वंचित बहुजन आघाडी, संतोष तोळके, वंचित बहुजन आघाडी, तानसेन बिवाल, भीम आर्मी, प्रवीणदादा लोखंडे, RPI, यमुनाताई भालेराव, जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय दलित न्याय आंदोलन, धम्ममेघा जाधव, तालुका अध्यक्ष राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन, तसेच नंदू शिंदे, पिंटू नाना साळवे, विलास नाना साळवे, RPI यांची उपस्थिती होती। तसेच सर्व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा समाज, ज्येष्ठ नागरिक यांची उपस्थिती होती व पोलीस मित्र सिंघम आलम शेख यांचे मोलाचे सहकार्य लाभले। आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी अमोल जाधव। आज वेळ गेलेला नाही, प्रत्येक तालुक्यातील लोकप्रतिनिधींना, स्थानिक कार्यकर्त्यांनी विरोध केला पाहिजे। ज्या लोकप्रतिनिधींना आपण निवडून देतो, ज्यांना आपण संसदेमध्ये विधिमंडळात पाठवतो, ते जर आपली बाजू सक्षमपणे मांडत नसेल तर अशा लोकप्रतिनिधींचा या ठिकाणी मी निषेध करतो। जनता ही प्रत्येक गोष्टीला लक्ष देत नसती आणि अशाच गोष्टीचा गैरफायदा घेऊन शासन हे वेळोवेळी चुकीच्या पद्धतीने जे संविधानाच्या चौकटीत बसत नाही अशा प्रकारचे कायदे निर्माण करतं। म्हणून आपण सतर्क राहण्याची गरज आहे। आज या कायद्याला पूर्णपणे या मोर्चाच्या माध्यमातून लोकशाही बचाव समन्वय समिती यांनी भारत बचाव जन आक्रोश मोर्चाचं जे आयोजन केलं होतं त्याचा उद्देशच मूळ हा होता की शासनाला आपण जागा द्यावी आणि आपल्यावर जे लागत असलेले कायदे अशा चुकीच्या पद्धतीने असंविधानिक कायदे त्यांच्यावर लागू नये अशी प्रथम मोर्चाच्या माध्यमातून आमची शासनाला मागणी आहे। तसेच ॲट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत दाखल होणाऱ्या तक्रारींमध्ये ॲट्रॉसिटीच्या कायद्याचा जर वापर केला गेला तर त्या विरोधात समोरच्या विरोधकाकडून पोक्सो, बलात्कार, विनयभंग, चोरी, दरोडा अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे या ठिकाणी या पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्याचे आपण पाहावयास मिळालेले आहे। आणि छत्रपतींचा हिंदुत्व मानणारे जे कार्यकर्ते असतील, 18 पगड जातीचे, हे आरोपी शोधून काढल्याशिवाय राहणार नाही आणि त्या आरोपींना आम्ही पोलीस प्रशासनानं आमची दखल घेतलेली नाही, परंतु आरोपी पोलिसांना माहिती आहे तर उद्या अघटित घटना घडून त्या आरोपींना जर चौकामध्ये घेतलं तर त्याला हे सर्व बहुजन समाज जबाबदार राहणार। त्यामुळं या जिल्ह्यातील SP असतील त्यांनी हा लवकरात लवकर छत्रपतींच्या स्मारकाची ज्यांनी ज्या पिलावळीनं विटंबना केलेली आहे आणि ती विटंबना करण्याचा हेतूही सर्व तालुक्याला, जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला माहिती आहे। दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याकरता या पिलावळीनं छत्रपतींच्या स्मारकाची विटंबना केलेली आहे। अरे नालायकांनो, तुम्ही छत्रपतींच्या नावावर मतं मागता आणि त्या छत्रपतींच्या गालाला गाळा लावता। ते ईडीला, शिडीला, पिढीला घाबरून मोदीच्या या ठिकाणी बिळात बसलेले ते काहीच करू शकत नाही मित्रांनो। आणि म्हणून आपल्याला काहीतरी करण्याची गरज आहे। मी सामाजिक काम करीत असताना मला असे अनुभव आले, या तालुक्यामध्ये या ठिकाणी जर बघितलं
आपल्याला जर न्याय मिळवायचा असेल तर आपण आपल्या तालुक्याच्या आमदाराकडून, खासदाराकडून किंवा जो त्या तालुक्याच्या आमदाराच्या, खासदाराच्या पाठीमागे आपल्या जातीला पुढारी बोलत फिरतोय त्याच्याकडून अपेक्षा करतो, परंतु ते लोक काहीच कामाचे नाही करत. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.